महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारमध्ये भारतीय पोलीस सेवेत एकेकाळी कर्तव्य बजावणाऱ्या शिवदीप लांडे यांनी अखेर राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलंय। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंद सेना पक्षाची घोषणा केली। काही महिन्यापूर्वी लांडे यांनी IPS पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ते राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती। अखेर शिवदीप लांडे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून बिहारच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। मूळचे महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असलेल्या लांडे यांनी गतवर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती, पण आपण बिहार सोडून जाणार नाही अशी घोषणा सुद्धा त्यांनी या दरम्यान केली होती। आता हिंद सेना पक्षाची स्थापना करण्यात आली। तर कोण आहेत शिवदीप लांडे हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2006 बॅचचे IPS अधिकारी, बिहारमध्ये गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे सुपर कॉप म्हणून ओळख। बिहारमधून प्रतिनियुक्तीवर मुंबईत महाराष्ट्र ATS मध्ये दबंगगिरीमुळे बिहारमधील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे कोण आहेत ते आपण माहिती घेत आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, शिवदीप लांडे यांनी आता एक पक्ष काढलाय, ते बिहार विधानसभा निवडणूक लढणार अशी सुद्धा माहिती मिळते। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण शिवदीप लांडे हे IPS अधिकारी राहिलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये देखील काम केलेलं आहे आणि त्यानंतर बिहारमध्ये पोस्टिंग झाल्याच्या नंतर त्यांनी अनेक गुन्हेगारांना या ठिकाणी सजा देखील मिळवलेली आहे, सजा देखील दिलेली आहे। याच प्रकरणी आता त्यांनी गेल्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आता यावर्षी मात्र स्वतःचा पक्ष आहे तो जय हिंद पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे आणि याच पक्षाच्या माध्यमातून जवळपास बिहारच्या विधानसभा निवडणुकीत 243 मतदारसंघांमध्ये त्यांचा उमेदवार असल्याचं देखील आणि उभे राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। प्रामुख्याने पाहिलं तर संपूर्णपणे बिहारचं राजकारण आहे हे जातीवरती अवलंबून आहे आणि याच राजकारणामध्ये शिवदीप लांडेंनी आता उडी घेतल्याच्या नंतर 243 मतदारसंघांमध्ये उभा असणारा प्रत्येक उमेदवार हा शिवदीप लांडे यांचाच चेहरा म्हणून उभा असल्याचं देखील त्यांनी या संपूर्णपणे नागरिकांना आवाहन आहे ते केलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणी आता शिवदीप लांडे यांची पक्ष कारणी कशा प्रकारे असणार आहे, यांची पक्षाची जडणघडण कशा प्रकारे असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलेलं असताना शिवदीप लांडे यांनी असं देखील सांगितलेली आहे की माझे सर्व उमेदवार असे आहेत किंवा माझ्या पक्षातील सर्व कार्यकर्ते आहेत ते तत्वांना धरून चालणारे आहेत, संविधानाला धरून चालणारे आहेत आणि त्याचंच पालन आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे आता शिवदीप लांडे यांनी जय हिंद पक्षाची स्थापना केल्याच्या नंतर बिहारमध्ये येत्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचे त्याचे पडसाद उमटत आहेत किंवा या प्रकरणी शिवदीप लांडेंची मजल आता या मतदार संघातून विधानसभेच्या निवडणुकीत बिहारच्या कुठपर्यंत जाते हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच निखिल, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात, निवडणुकीमध्ये कितपत यश येतं हे येणाऱ्या काळात सांगणार आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।